मुंबईच्या गुन्हेगारी जगतात मोठं वादळ आलंय. एकीकडे डॅडी अरुण गवळी 17 वर्षांनी तुरुंगातून बाहेर पडला, तर दुसरीकडे छोटा राजेंचं आयुष्य पुन्हा जेलच्या भिंतीमध्ये कैद झालंय. याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुन्हेगारी अंडरवर्ल्डमधली ही उलथापालथ नेमकी काय आहे, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. मुंबईच्या गुन्हेगारी जगतात डॅडी म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी तब्बल 17 वर्षांनी तुरुंगातून बाहेर आला. नगरसेवक कमलाकर जामचंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र वयोमान, आरोग्य स्थिती आणि दीर्घ कैद याचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. पण दुसरीकडे त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी छोटा राजांसाठी सर्वोच्च न्यायालयाने मात्र दरवाजे बंद केले. 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांनी 50,000 रुपयांची खंडणी देण्यास नकार दिला. त्यानंतर राजन टोळीने त्यांची हत्या केली. या प्रकरणात छोटा राजनला मे 2024 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. जुलैमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्याला तात्पुरता दिलासा देत जामीन मंजूर केला होता, पण सर्वोच्च न्यायालयाने तो जामीन रद्द केला. न्यायालयाने स्पष्ट म्हटलंय की छोटा राजन हा केवळ 4 प्रकरणांमध्ये दोषी नाही, तर तो तब्बल 27 वर्षे फरार होता. मग अशा माणसाला दिलासा द्यायचा तरी कशासाठी, असं प्रश्नचिन्ह न्यायालयाने उभं केलं. हा छोटा राजन म्हणजे राजेंद्र सदाशिव निकाळजे. चेंबूरच्या टिळक नगरमधून सिनेमा तिकीट काळ्या बाजारात विकणारा मुलगा पुढे मुंबई अंडरवर्ल्डचा कुप्रसिद्ध डॉन झाला. सुरुवातीला दाऊद, गवळी आणि बडा राजन यांच्यासोबत काम करणारा हा गँगस्टर नंतर दाऊद सोबत वेगळा झाला आणि स्वतंत्र टोळी उभी केली. बडा राजनची चेंबूरच्या एका मल्याळी डॉननं हत्या केली. नंतर छोटा राजननं दाऊदकडे आश्रय घेतला. आधी दाऊद, छोटा राजन, अरुण गवळी आणि पापा गवळी एकत्र काम करत होते. ड्रग्सच्या व्यवहारावरून वाद झाला आणि अरुण गवळीचा मोठा भाऊ पापा गवळी याची हत्या झाली. नंतर वितुष्ट वाढले. दाऊदच्या सांगण्यावरून छोटा राजननं मुंबईत टोळी वाढवली आणि गवळीच्या टोळीतल्या काही जणांची हत्या केली. गवळीचा मार्गदर्शक अशोक जोशी याची हत्या केल्यानंतर अरुण गवळीपासून स्वतःला वाचवण्यासाठी दुबईला गेलेला छोटा राजन पुढे अनेक वर्षे परदेशात होता. 1993च्या बॉम्बस्फोटानंतर राजननं दाऊद विरोधात उघडपणे पावलं टाकली. एकेकाळी दाऊद टोळीला लगाम घालण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा आंतरराष्ट्रीय पातळीवर गुप्तपणे छोटा राजन टोळीचा वापर करत असल्याची चर्चा होती, पण ही बाब कधी अधिकृतपणे समोर आली नाही, कदाचित येणारही नाही. असं सांगतात की दाऊदच्या मुलीच्या लग्नावेळी दाऊदला जिवंत पकडण्याचा डाव फसला. त्याचवेळी छोटा राजनची माणसं दिल्लीत आहेत आणि लवकरच दुबईला रवाना होतील अशी टिप मुंबई पोलिसांना मिळाली. मुंबई पोलिसांनी दिल्लीत धाड टाकली आणि छोटा राजनसाठी काम करणाऱ्या दोघांना अटक केली. यानंतर गुप्तचर यंत्रणा आणि छोटा राजन टोळी यांच्यात दुरावा निर्माण झाला, जो पुढे वाढला. या सगळ्या मागे नेमके कोण नेते होते हे आजही समजलेलं नाही. पण त्यानंतर अचानक 26 ऑक्टोबर 2015 रोजी राजनला बाली इथं अटक झाली. नंतर 6 नोव्हेंबर 2015 रोजी छोटा राजनला बालीहून भारतात आणलं. तेव्हापासून छोटा राजन तुरुंगात आहे. त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे छोटा राजन पुन्हा चर्चेत आलाय. आज स्थिती अशी आहे की अरुण गवळीला जामिनावर तुरुंगातून सुटका झाली असली तरी छोटा राजन पुन्हा जन्मठेपेच्या चौकटीत बंदिस्त झालाय. मुंबईच्या गुन्हेगारी इतिहासात या 2 नावांची कथा म्हणजे गुन्हेगारी, सत्ता आणि विश्वासघात यांचं भयावह मिश्रण आहे. एक बाहेर आला तर दुसरा आत गेला आणि याचं पुढचं पान काय असेल हे पाहणं आता बाकी आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.